सन फार्माच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट. तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्रामीण विद्यार्थी होतील यशस्वी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर प्राथमिक स्तरापासूनच आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे दिले तर त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण होईल. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेत यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे CSR हेड सोमनाथ दडस यांनी केले. तपोवन रोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन फार्मा आणि नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. बुऱ्हाणनगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. सन फार्मा कंपनीच्या वतीने शाळेत केवळ भौतिक सुविधाच नव्हे तर शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले जाते. यामध्ये डिजिटल क्रांती, आकर्षक परिसर, पायाभूत सुविधा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते. यावेळी बोलताना दडस म्हणाले की CSR निधीतून काम करताना आम्ही त्याकडे केवळ कर्तव्य म्हणून नाही तर एक संधी म्हणून पाहतो. दर्जेदार कामामुळेच विद्यार्थ्यांची प्रगती होते. कंपनीने दिलेल्या या सुविधांचा 100% लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा हीच आमची भावना आहे. केवळ एक शाळाच नव्हे तर सन फार्माने नगर तालुक्यात 590 सोलर स्ट्रीट लाईट, 30 शाळांमध्ये ई-लर्निंग, 7 डिजिटल अंगणवाड्या, आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण, वृक्षारोपण आणि पिण्याच्या पाण्याचे सोलर पंप असे व्यापक काम उभे केले आहे. या कार्यक्रमास नवजीवनचे सुदीप पडवळ, ऋषिकेश राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक बोठे, ग्रामसेवक भाऊसाहेब शेळके, मुख्याध्यापक संतोष साळे, अंगणवाडी सेविका सरला कर्डिले, शिक्षक, विद्यार्थी व मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर.